यांना सांगत आहेत, यांना वॉर्निंग देत आहेत, तरी पण प्रशासन निर्ढावल्यासारखा वागतो आहे, मस्तीत वागतो आहे। याचा अर्थ काय की सरकारचा धाक आता प्रशासनावर राहिलेला नाही आणि त्यामुळे या लोकांची मगरुरी वाढली आहे, मस्ती वाढली आहे आणि त्यामुळे ते उपस्थित राहत नाही। कारणे दाखवा नोटिसीनं समाधान होईल असं नाही, तर यांचे किमान अनुपस्थितीबद्दल 2 तरी इन्क्रिमेंट कमी केले पाहिजेत, गोठवले पाहिजेत, तर ती सजा दिसेल आणि पुन्हा धाडस करणार नाहीत अनुपस्थित राहायचं असं मला वाटतं। दुसरीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची जी मुदत आहे ती परत एकदा वाढवली आहे, त्यामुळे तारीख पे तारीख कर्जमाफीसाठी दिली जाते सरकारकडून, असं वाटतंय का? बघा, 36,000 कोटीची कर्जमाफी घोषित केली आणि पुरवण्यामध्ये 20,000 कोटीची तरतूद केली। याचा अर्थ असा आहे की 16,000 कोटी कुठून आणणार? जर एक रकमी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात घालायची आहे, तुम्ही ते गॅप कुठून देणार 16,000 कोटीची? याचा अर्थ ही बनवाबनवी आहे आणि बनवाबनवी करत नेऊन जे आकडे फुगवून सांगितलेत, जी फसवी कर्जमाफी आहे। काल पण हाऊसमध्ये आम्ही हा विषय मांडला आणि लोकांच्या नजरेत आणून दिला की जर तुम्ही या सगळ्या कर्जमाफीमध्ये 56,000, 56 लाख म्हणजे 56 हा आकडा आता फेमस झाला आहे, कोणाची छाती 56 इंच आहे आणि 56 लाख शेतकरी इथून आणतात, पण मुद्दाम 12 लाख शेतकऱ्याच्या पलीकडं याचा फायदा होणार नाही। ही तर कर्जमाफी शेवटच्या याच्यामध्ये लक्षात येईल की 10-12 हजार कोटीच्या वर असणार। हा केवळ एक सोंग आणि फार्स असणार आहे, हे आता लपून राहिलेलं नाही। त्यामुळे तारीखवर तारीख देऊन टाइमपास करतील आणि शेतकऱ्याला आता हंगाम सुरू झाला आहे, शेतकरी वाट बघतो आहे, कर्जातून मुक्त झालं की नवीन कर्ज घेईल, कारण त्याला ते खरीपाचा आपला हंगाम करणं फार कठीण आहे, पण ते होत नाही। हे दुर्दैवानं या शेतकऱ्याच्या संदर्भात या सरकारची भूमिका ही दुप्पट्टी आहे, हे आता दिसून आलेलं आहे।